औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. पुणे जिल्ह्यात विषाणू दारूमुळे झालेल्या 22 ते 24 जणांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सोलापूर जिल्हा प्रशासन सतर्क झाला आहे. सोलापुरात अशी दुर्घटना घडू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी संपूर्ण जिल्ह्यात अवैध दारू, गुटखा, रासायनिक पद्धतीने पिकवलेली फळे आणि भेसळयुक्त अन्न पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क आणि अन्न व औषध प्रशासन यांना तातडीचे पत्र पाठवण्यात आले आहेत. अवैध धंद्याच्या बिमोड करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार आहे. पुढील 30 दिवस घाऊक बाजारपेठा, दुकाने आणि उत्पादन केंद्रांची दररोज कसून तपासणी करावी. संशयास्पद दारू, फळे आणि अन्न पदार्थांचे नमुने फिरत्या चाचणी वाहनांद्वारे जागेवरच तपासावेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर त्वरित गुन्हे दाखल करून जप्तीची कारवाई करण्यात यावी. कृती दलाने रोजच्या कारवाईचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देणे बंधनकारक असून 15 दिवसांनी याची आढावा बैठक घेतली जाईल. नागरिकांमध्ये आरोग्याच्या धोक्याविषयी जनजागृती करण्यासाठी प्रसार माध्यमांचा आणि तक्रारींसाठी हेल्पलाईनचा वापर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत. माझं नाव उमेश साळुंके. ते जावई आहेत आणि सांगितलं मग त्यांना कुठे सांगितलं मित्राने अन्सी म्हणून सायंटिफिक पद्धतीने होते सांगितलं. तसं मला 4 दिवसातच थोडा फरक जाणवला. एक गोळी ना, औषध नाही, इंजेक्शन नाही, कुठलाही एक बी काय कशाचा पण मग त्रास होत नाही आहे आणि याच्यामुळं ट्रीटमेंट घेण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही. फार म्हणजे फार खूप चांगला आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे सर आणि सगळं स्टॉफ लोक चांगलं आहे.